शक्तीपीठ महामार्गाविरोधी संघर्ष समितीच्या वतीनं आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट मोर्चा काढला जाणार आहे। 11 वाजता कोल्हापुरातील दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल। या मोर्चाला कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाविरोधी शेतकरी पाठिंबा देणार आहेत, मोर्चात सहभागी होणार आहेत। शेतकऱ्यांना नको असलेला शक्तीपीठ महामार्ग त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा आहे तो पुकारलेला आहे। कोल्हापुरातील याच ऐतिहासिक दसरा चौकामधून मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन धडकणार आहे। खरं तर आपण बघितलं की गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर असेल, सांगली असेल या जिल्ह्यामधून खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे तो होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आता या ठिकाणी नवीन जे रेखांकन केलेलं आहे शक्तीपीठ महामार्गासंदर्भातलं त्या रेखांकनाला देखील विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज कोल्हापुरातील याच दसरा चौकामधून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा आहे तो निघणार आहे। या मोर्चामध्ये खासदार शाहू महाराज असतील, त्याचबरोबर या ठिकाणी काँग्रेसचे नेते सतेज पाटील आहेत ते असणार आहेत, शेतकरी नेते राजू शेट्टी या मोर्चामध्ये सहभागी असणार आहेत आणि कोल्हापूरच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी होतील अशा पद्धतीचा अंदाज आहे तो व्यक्त केला जातोय। कारण या मोर्चाच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली आहे की जो नको असलेला जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो जो शेतकऱ्यांच्यावरती लादला जातोय तो शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये नको अशी भूमिका आहे ती कोल्हापूर असेल, सांगली असेल या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता सरकार या मोर्चानंतर काय नेमका निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं असेल, कारण दुसऱ्यांदा रेखांकन हे केलेलं आहे। त्यामुळे सरकार काय निर्णय घेते हे देखील महत्वाचं असेल। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।